माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, सूतात मी बालक. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जना हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा आपण सध्या विचार करतो आहोत. प्रसंगोपात अनेक विषयांवर धरून राष्ट्रगुरु समर्थ रामदासांनी त्यावर काही टिप्स दिल्या, गाईडलाईन्स दिल्या. त्यामध्ये क्षात्रधर्म आपण पाहिला, राजधर्म पाहिला, अनेक पत्र पाहिली. यासोबत राजधर्मामध्ये राजाचं वर्तन कसं असलं पाहिजे, त्यांनी राज्यकारभार कसा केला पाहिजे, किती त्यातले बारकावे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले. क्षात्र धर्मामध्ये राजाचा क्षत्रिय धर्म निभावताना सरदारांनी, सैनिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, त्यावरचं विवेचन, त्यावरचा उपदेश समर्थ रामदासांनी केला. सेवक धर्म नावाचं एक प्रकरण आहे. दोन प्रकरण आहेत तशी, आणि विस्ताराने सांगितलेली आहेत. 350 वर्षापूर्वी सेवकांनी आपल्या मालकासाठी काम करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, ते काम किती निष्ठेनं, इमाने, इतबारे केलं पाहिजे, आणि असा सचोटीचा इमानी सेवक धन्यानी कसा सांभाळला पाहिजे, याचं अत्यंत मनोहारी वर्णन समर्थ रामदास स्वामींच्या सेवक धर्म या दोन प्रकरणांमध्ये आपल्याला लक्षात येईल. 350 वर्षापूर्वी एवढा सूक्ष्म विचार एखाद्या संतांनी केलेला असेल, हे मोठं अवघड आहे. शोधून सापडणार नाही असं व्यक्तिमत्व संत रामदास स्वामींचं आहे. ते संत आहेत, ते राजकारणी आहेत, ते प्रवास वर्णन करणारे आहेत, मोक्षदाते आहेत. प्रपंच करावा कसा
हे सांगणारे आहेत. परमार्थाच्या मार्गावर कसं चालावं ते सांगणारे आहेत. त्यासाठी साधना काय केली पाहिजे याचा उपदेश करणारे संत रामदास आहेत. कुटुंब कसं चालवावं, प्रपंच कसा करावा, मालकानी कसं राहावं, नोकरांनी कसं राहावं, राजांनी कसं राहावं, सैनिकांनी कसं वागावं, एवढा सूक्ष्म विचार मानवी जीवनाचा अत्यंत विरळा संत रामदास आहेत. अत्यंत विरळा. असं म्हणतात की सामानगडावर काम चालू होतं, गडाचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी तिथल्या सगळ्या सेवकांना बोलावून ही 2 प्रकरणं सांगितली. असा संदर्भ आपल्याला समर्थ चरित्रामध्ये मिळतो. जसं आपण पाहिलं की सत्शिष्य हा समास सगळ्यात मोठा समास आहे दासबोधामध्ये. कारण शिष्याला सत्शिष्य होण्यासाठी खूप काही सांगावं लागतंय, त्याला खूप तयारी करावी लागते. म्हणून 104 ओव्यांचा सगळ्यात मोठा समास दासबोध ग्रंथामध्ये सत्शिष्य लक्षण आहे. एकदा तो सत्शिष्य झाला, त्याच्यावर सद्गुरूंची कृपा झाली की मग तो महंत होतो. महंताला फारसं काही सांगायची गरज नाही. म्हणून महंत लक्षण हा समास केवळ 19 ओव्यांचा आहे. आपण पाहिलं राजधर्म, क्षात्रधर्म आणि आता सेवक धर्म पाहतो आहोत. सेवकांनी कसं वागलं पाहिजे याचं अत्यंत विस्ताराने समर्थ रामदासांनी सेवक धर्म प्रकरण 1 आणि सेवक धर्म प्रकरण 2 या 2 प्रकरणांमध्ये सेवकाचा आचार आणि विचार धर्म सांगितलेला आहे. आपण या सेवक धर्माचा विचार आजच्या या सत्रामध्ये करूया. ऐका प्रपंच विचार, आपली करणी उतरे पार, येथे नाही उत्तर श्रेष्ठांकडे. समर्थ म्हणतायत आपण कसं वागू, आपण कसं आचरण ठेवू, त्यावर आपल्याला मिळणार फळ आहे. याच्यासाठी माझ्या मालकाला, माझ्या धन्याला किंवा श्रेष्ठांना दोष देण्यात अर्थ नाही. मला पगार कमी मिळतो, मला माझा धनी नीट वागवतच नाहीये, तो खूप काम करून घेतो, धड बोलत नाही. या सगळ्या तक्रारींचं कारण, या सगळ्या तक्रारींचं मूळ कुठं आहे तर समर्थ म्हणतात आपली करणी उतरे पार. आपल्या कर्मावर मिळणारं आपल्याला फळ आहे. कर्मफळ हे प्रत्येकालाच भोगावं लागतं. म्हणून आपल्याला माहिती आहे कर्माचे 3 प्रकार आहेत. एक संचित, एक प्रारब्ध आणि एक क्रियमाण. संचित म्हणजे ते गाठोड आहे. प्रारब्ध म्हणजे त्यातला काही पार्ट, काही भाग या जन्मामध्ये मला तो भोगायचा आहे, सहन करायचा आहे. म्हणून वाट्याला आलेलं ते ठराविक भाग आहे.
ते प्रारब्ध आहे. क्रियमाण कर्म, मी जीवन जगत असताना जे कर्म मी करतो त्यातून त्या प्रारब्धातलं किंवा संचितातलं दुष्कर्म मला जाळता येतं, ते कमी करता येतं, किंवा त्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. आमचं क्रियमाण कर्म हे फार महत्वाचं आहे. मानवी जीवन मिळाल्यानंतर, मानवी देह मिळाल्यानंतर मी काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. मागचं काय, मी मागच्या जन्मात काय केलं, काय, तो विषय सोडून द्या. त्याचा विचार आत्ता करण्यात काय अर्थ आहे? माझ्या हातात काय आहे, माझ्या समोर काय आहे, वर्तमानामध्ये मला काय करायचं आहे ते मला समजलं पाहिजे. आणि ते जर बरोबर समजलं तर प्रारब्ध किंवा संचिताची मी काळजी करण्याची गरज नाही. नरकरणी करे तो नरका नारायण बन जाय असं म्हणतात. त्यामुळे समर्थ या ठिकाणी सेवकाला म्हणतात की आपली करणी उतरे पार, येथे नाही उत्तर श्रेष्ठांकडे. पूर्वी दरिद्रे पीडिले, ते समर्थे अंगीकारिले. शिकवणी शिकवणी शहाणे केले नाना प्रकारे. असं होतं, विपन्नावस्था असते, नोकरी मिळत नाही, हाताला काम नाही, खायला काही नाहीये, कुणी काही देत नाहीये. अशा वेळी पूर्वी दरिद्रे पीडिले, ते समर्थे अंगीकारिले. अशा वेळी एखादा धनी आपल्याला काम देतो, नोकरी देतो. एक लक्ष ठेवलं पाहिजे, हा सेवक धर्म जरी राजांच्या सेवकांना सामानगडावर समर्थ रामदासांनी सांगितला असेल, हा वरवरचा अर्थ आहे, हा सगळा शाब्दिक अर्थ आहे. परंतु यातला गूढार्थ जो आहे तो असा आहे की मानवी जीवन मला माझ्या सद्गुरूंनी किंवा उपास्य देवतेनी मला जे काम दिलेलं आहे ते मी किती व्यवस्थित करतोय, ते मला किती तन मन धन लावून करतोय, कामचुकारपणा करतोय का, मी साधना माझी करतोय का, रोज एक समास वाचणे, एक जपाची माळ ओढणे, रामरक्षा म्हणणे, भीमरूपी म्हणणे, हे तरी किमान मी करतो का? मग जेव्हा माझं दारिद्र्य होतं, मला काहीच जमत नव्हतं, तेव्हा भगवंतांनी माझा ऐकार केला, माझा अंगीकार केला. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी माझा अंगीकार केला, मला आपलं मानलं, ते समर्थे अंगीकारिले. शिकवणे शिकवणे शहाणे केले नाना प्रकारे. मला किती सांगितलं, दासबोधामध्ये सांगितलं, मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं, करुणाष्टकांमध्ये सांगितलं, किती किती समजावून सांगितलं. आणि मला शहाणं केलंय, मला सामर्थ्य संपन्न केलंय. मी माझं जीवन कसं जगायला पाहिजे त्यासाठी मला आवश्यक तेवढी अर्थप्राप्ती केली. सर्वसामान्यांप्रमाणे माझा प्रपंच भागविला, मला काही कमी पडू दिलं नाही. एवढं सगळं शहाणं केलं आणि मी जर माझ्या धन्याने सांगितलेलं काम नीट करत नसेल तर मग त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी माझ्या पडत्या काळामध्ये केलेली माझी मदत याकडे मी दुर्लक्ष केलंय असं नाही होत. वरवर जरी हा सेवक धर्म धन्यासाठी सेवकाने काम कसं करावं असा असला तरी गूढार्थाने मानवाने भगवंतासाठी काय केलं पाहिजे, समर्थ भक्तांनी समर्थ रामदास स्वामींसाठी काय केलं पाहिजे याचा विचार या सेवक धर्म प्रकरणामध्ये आपल्याला करायला लागेल. तरच खऱ्या अर्थाने आपण सेवक धर्म अभ्यास केला हे म्हणता येईल. पहिला होता लाचार, शिष्टी वाढवणी केला थोर. या वचनी अनादर होता बरवे नव्हे.
पहिला होता लाचार. कठीण परिस्थिती होती, खायला प्यायला नव्हतं. पण समर्थ रामदासांनी शहाणं केलं. जितुका व्याप तितुके वैभव सांगितलं. गृहीच सुरवाडवून बैसला, साहेब कुटील तयाला. नोकरी केली पाहिजे, काम केलं पाहिजे. घरामध्येच पांघरुणावर पांघरुण घेऊन झोपी गेला, पगार कोण देईल? गृहीच सुरवाडवून बैसला, साहेब कुटील तयाला. कामच केलं नाही तर मुशाऱ्या मागावा कोणाला? समर्थ किती ठिकाणी आपल्याला समजावून सांगतात. पहिला होता लाचार, शेष्टी वाढवून केला थोर. या वचनी अनादर होता बरवे नव्हे. आपल्या दासबोध सखोल अभ्यास परिवाराचे एक सदस्य आहेत श्री रवींद्र भामरे. हे भारत संचार निगम लिमिटेड BSNL मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावरून निवृत्त झाले. ते मला म्हणाले की दासबोधाचा अभ्यास मला माझ्या नोकरीमध्ये खूप उपयोगाला आला. म्हणलं कसं काय? ते म्हणाले हे 3G 4G जेव्हा प्रकरण चालू झालं तेव्हा माझ्याकडे 2 जिल्ह्यांची जबाबदारी होती, औरंगाबाद आणि जालना. तर म्हणाले लोक चिडून यायचे, आमचं सिम कार्ड चालत नाही, आम्हाला रेंज मिळत नाही, आम्ही स्मार्टफोन घेतला तो बरोबर चालत नाहीये, ही तुमची कसली सिस्टीम आहे, कसली यंत्रणा लावली आहे तुम्ही, 4G म्हणता आणि आम्हाला अजून आलेलं नाहीये 4G, आमचे पैसे वाया गेले वगैरे वगैरे. लोक त्रागा करून बोलायचे. श्री भामरे मला म्हणाले की मी समर्थ रामदासांची अनेक वचनं माझ्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लावून ठेवलेली होती. माणूस तावातावानी आला तो मला बोलत बोलत माझ्या पाठीमागच्या भिंतीवर जी वचनं लिहून ठेवलेली आहेत तो वाचायचा आणि आलेला राग तो गिळायचा. आणि नंतर मग तो विचारायचा, हे कुणी सांगितलं हो हे? अशा प्रकारे मैत्री भाव उत्पन्न व्हायचा. जो माणूस भांडण्यासाठी आलेला आहे, तावातावानी आलाय, उद्वेगाने आलाय, चिडून आलाय, त्याला शांत करण्याचं कसब समर्थांनी त्यांच्या अंगावर घेतलेलं आहे. आपण काही बोलायचंय का नाही? समर्थांची वचनं भिंतीवर लावून ठेवायची आहेत. लोक ती वाचतात, त्याचा विचार करतात. ते म्हणाले त्या काळामध्ये मला समर्थ वचनांचा खूप फायदा झाला. म्हणून समर्थ म्हणतात या वचनी अनादर होता बरवे नव्हे. म्हणजे फक्त आज वेळ निभावली म्हणून पुन्हा सोडून दिलं असं आहे का? श्री रवींद्र भामरे समर्थ विद्यापीठाच्या प्रचार प्रसाराचं काम करतात. चैतन्य ज्ञानपीठ जांबेला उभा राहावं यामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा आहे. या कामामध्ये अनेक ठिकाणी जायचं, निधी गोळा करायचा, लोकांशी संपर्क करायचा. मंडपवाले आहेत, टेंटवाले आहेत, काय एक लागतं का? पण ते अजन्म ही वचनं त्यांनी आपल्या अंतःकरणावर कोरलेली आहेत. जो आपुले हित न करी तो आपुला आपण वैरी. येथे काही कोणावरी शब्द नाही, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू वामनराव पै, जीवन विद्या मिशन. आपण ऐकलं असेल, त्यांची गाडी पाहिली असेल, त्यांची पुस्तकं वाचली असतील. प्रत्येक पुस्तकावर त्यांचं वचन आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं का नाही? दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी सांगितलं हे सगळं. तूच तुझ्या जीवनाचा वैरी आहेस, तूच तुझ्या जीवनाचा मित्र आहेस.
तू कसं वागायचंय त्याप्रमाणे तू ठरव. येथे काही कोणावरी शब्द नाही. दुसऱ्याला शब्द देऊन दुसऱ्याला उणं बोलण्यात काही अर्थ नाही. नशिबाला तर दोष बिलकुल देण्यात अर्थ नाही. आपणच आपलं नुकसान करून घेतो. आपणच आपला फायदा करून घेतो. या अवस्थेमध्ये दुसऱ्याला दोष देणं हे योग्य नाहीये, समर्थ सांगतात. श्रेष्ठांचे मनोगत राखेना, बळेच करी वल्गना, युक्ती प्रयुक्ती नाना प्रकारे करी. वल्गना म्हणजे फुशारकी मारणे, बढाया मारणे, प्रौढीची भाषणं करणे. श्रेष्ठांचे मनोगत राखेना, आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहे, जे ज्ञान संपन्न आहेत, ज्यांची साधना मोठी आहे, ज्यांचं कार्य मोठं आहे, ज्यांचा व्याप मोठा आहे, ते काय सांगताय त्याच्याकडे पाहिलं पाहिजे ना. साधना सप्ताह, दासबोध सखोल अभ्यासचा साधना सप्ताह कोजागिरी पौर्णिमेपासून चालू होतो, आपल्याला माहिती आहे. यावर्षी मी असं ठरवलं होतं की आपण एक 5-6 जणांना घेऊन शिवथरघडीमध्ये जावं. खंड कशाला पाडायचा आहे? लॉकडाऊन चालू आहे, लोकांना येणं शक्य नाही, वातावरण भीतीचं आहे. अशा वेळी ऑनलाईन साधना सप्ताह चालू राहावा आणि आपण त्या काळामध्ये शिवथरघडीमध्ये जावं, असा माझ्या मनातला एक विचार होता. आणि त्याप्रमाणे सगळी रचना मी करत होतो. एक 5-6 जणांना मी सांगितलं होतं, कमी वयाची मंडळी, 30, 40, 45 पर्यंत वय असलेली. नाना पाटणकरांशी माझं बोलणं झालं. घडीचे आदरणीय विश्वस्त नानांशी मी बोललो, त्यांना मी सांगितलं. ते म्हणाले काही हरकत नाही, या. आणि एक 8 दिवस अगोदर मी आपले तात्या गाडगीळ, आदरणीय लीलाताई गाडगीळ यांना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की बोलता बोलता मी त्यांना म्हणालो की असा माझा विचार आहे. तेव्हा लीला काकू गाडगीळांनी मला 2 प्रश्न केले. त्या मला म्हणाल्या, अरे सध्या परिस्थिती कशी आहे, आजार किती भयानक आहे, महत्वाचं म्हणजे तू पुढची काही रचना केलेली नाहीयेस. म्हणलं पुढची म्हणजे मी सगळी ऑनलाईन रचना चालू आहे ना आमची. त्या म्हणल्या तसं नव्हे, समजा म्हणल्या काही विपरीत घडलं तर तुझ्यानंतर संचालक उपसंचालक कोण याची काही व्यवस्था तू केली नाही. मला तर धक्काच बसला हे ऐकून. दुसरा प्रश्न त्यांनी मला विचारला, समजा अक्का असत्या, परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकर जर आत्ता असत्या आणि जर अशी परिस्थिती ओढवली असती तर अक्का म्हणाल्या असत्या की मी जाईन एकटी तिथं? अक्का तर सगळ्यांना घेऊन निघायच्या. या 2 प्रश्नांनी मला जमिनीवर आणलं, खाली धाडकन आदळलं. आणि मी माझ्या मनातला विचार शिवथरघडीमध्ये जायचा सोडून दिला. वाईटच होईल का? असं काही नाही. पण समजा काही झालं तर पुढची व्यवस्था कुठे? आदरणीय तात्या गाडगिळांनी 2012 मध्ये आपली निवृत्ती घेत असताना, ते स्वतः निवृत्त होत असताना त्यांनी काढलेलं परिपत्रक, त्यातली केलेली योजना ही किती दूरदृष्टीची आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, श्रेष्ठांचे मनोगत राखेना,
बळेच करी वल्गना, युक्ती प्रयुक्ती नाना प्रकारे करी. नुसती भाषणं करणं, फुशारक्या मारणं, अगोचरपणा करणं हे सेवकाचं काम नाहीये. इथं सेवक कोण घ्यायचा? जो नोकरीवर आहे तो सेवक, किंवा पारमार्थामध्ये एक साधक, तो सुद्धा सेवकच आहे. पुढे समर्थ म्हणतात, श्रेष्ठांचे केले मोडावे, आपुलेची पुढे प्रतिष्ठावे, तरी मग लागे भ्रष्टावे वैभवापासून. असं बऱ्याच जणांना वाटतं की जी काही जुनी रचना आलेली आहे ती सगळी मोडकळीस काढली पाहिजे, ती सगळी आउटडेटेड आहे, आणि मी माझ्या पद्धतीनं सगळं नवीन रचना करतो. शायनिंग इंडिया आपल्याला माहिती आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी किंवा नंतरच्या काळामध्ये शायनिंग इंडिया, त्या काळामध्ये मागचं सगळं अडगळीत टाकून द्यायचं आणि सगळ्या नवीन रचना लावायच्या. याला समर्थ म्हणतात, श्रेष्ठांचे केले मोडावे, आपुलेची पुढे प्रतिष्ठावे, तरी मग लागे भ्रष्टावे वैभवापासून. जे वैभव तुम्ही तुमच्या पूर्वजांनी मिळवलेलं आहे ते सगळं धुळीला मिळेल. बरेच लोक विचारतात, काय हरकत आहे प्रवेश द्यायला केव्हाही दासबोध सखोल अभ्यास उपक्रमात? अक्का स्वामींनी सांगून ठेवलंय, किंवा त्यांच्यापासून जी पद्धत चालू आहे, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर केवळ 4 महिने प्रवेश. लोक विचारतात, काय हरकत आहे प्रवेश द्यायला? पण मग समर्थांचं हे वचन लक्षात येतं, श्रेष्ठांचे केले मोडावे, आपुलेची पुढे प्रतिष्ठावे, तरी मग लागे भ्रष्टावे वैभवापासून. मोठ्या लोकांनी केलेलं मोडायचं, त्या परंपरा सगळ्या मोडीत काढायच्या आणि आपली नवीन परंपरा चालू करायची. असं केलं तर जे वैभव मिळालेलं असतं त्या वैभवापासून आपण पदच्युत होऊ, आपण भ्रष्ट होऊ, असं समर्थ रामदास या वचनामध्ये सांगतायत. पुढे पुढे काम करी, मागे काहीच न करी, कार्यात ये नासता उरी, काहीच पुढे. समर्थ म्हणतायत की मालकाच्या पुढे 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 काम करतो, ते दिसले का त्यांच्या समोर काम करायचं, पुढे पुढे करायचं, हंजी हंजी करायची, मागे काहीच न करी. त्यांची पाठ फिरली का नुसता आयता बसून राहतो. कार्यात ये नासता उरी, काहीच पुढे. मालकाच्या पुढे पुढे करायचं, त्याच्या मागे पुढे करायचं, पुढे त्याला दिखावा निर्माण करायचा, आणि मग कार्य नासून गेले. कार्यात ये नासता उरी, काहीच पुढे. एकदा कार्य नाश झाला की मग पुन्हा काहीही राहत नाही. आणि ते सगळं कुणाला निस्तरावं लागतं? ते त्या धन्यालाच निस्तरावं लागतं. पुढे समर्थ म्हणतात, उगाच गर्वे मेला, मागील दिवस विसरला, स्वार्थची करू लागला म्हणजे गेले. वडिलास बुद्धी शिकवी, युक्ती बळे जाणीव दावी, तया मूर्खासी पदवी प्राप्त कैची. जो सदांचा चोरटा, जो सदांचा कळकटा, कठीण शब्दे 12 वाटा मनुष्य केली. किती शुल्लक, किती सूक्ष्म. एका दृष्टीनं पाहिलं तर काय याच्यात विशेष आहे, पण त्यात गहन अर्थ किती भरलेला आहे. आपला भूतकाळ विसरून, मागचे दिवस विसरून जर कुणी गर्वाने फुगला, अभिमानाने वाटेल तसे वागून केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू लागला, म्हणजे त्याचे सर्वच जाते. एवढंच नव्हे, त्याचं वर्तमान अस्तित्वही संपतं. उगाच गर्वे मेला. लोक म्हणतात, काय साधना करतात होते, काय त्यांचा अभ्यास आहे, काय बोलतात, काय पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी.
त्याचा एक अहंकार मनामध्ये निर्माण होऊ लागतो, त्याचा एक ताठा निर्माण होऊ लागतो. समर्थ म्हणतात, उगाच गर्वे मेला, मागील दिवस विसरला. अरे आज जरी तुझी साधना फळाला येत असली, पण तू मागचे दिवस का नाही आठवत? तू सुद्धा सामान्य माणसासारखा होतास, साधना केली आहे, सिद्ध पुरुषाच्या मार्गाप्रमाणे चाललास, पण सामान्य माणसं तुझा जो उदो उदो करतायत त्यातच तू अडकून बसशील का? आपण धन्याकडे काम करतो आहोत, तो आपल्याला पगार देतो आहे. ही नोकरी मिळण्याच्या अगोदर माझी खाण्यापिण्याची फार विपन्नावस्था होती, पण आज ठीक झालंय. मग त्याचा मद यायला पाहिजे का? त्याचा ताठा यायला पाहिजे का? मग त्या साधनेच्या पोटावर वडिलास बुद्धी शिकवी, युक्ती बळे जाणीव दावी, तया मूर्खासी पदवी प्राप्त कैची. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, साधनेने श्रेष्ठ आहेत, कामाने श्रेष्ठ आहेत, वयाने श्रेष्ठ आहेत, त्यांना युक्ती बळे जाणीव दावी, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा सुद्धा हा अगोचरपणा करतो. काय मिळवलं तुम्ही? काय केलं तुम्ही? काय तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त करता आलं? असं तो वडिलांना विचारतो, श्रेष्ठांना विचारतो. समर्थ रामदास म्हणतात, आशा त्याला समर्थांनी मूर्ख म्हणलंय. तया मूर्खास पदवी प्राप्त कैची. त्याला मिळालेला मान सन्मान, त्याचं पद एका क्षणात दूर होईल, काही राहणार नाही. आपला इतबार राखावा, मग तो सर्व धणी जाणावा, उदंड वैभवाचा हेवा करू नये. आपला मान राखावा. आपण आपल्या मालकाच्या वैभवाचा हेवा न करता एखाद्या मठामध्ये आहोत, एखाद्या आश्रमात आहोत, आश्रमाचे प्रमुख, त्यांनी केलेली साधना, त्यांची निस्पृहता, त्यांचं वैराग्य, त्यांची विरक्ती, आसक्तीरहित कर्म, हे सगळं बघून समाज त्यांना एका पदावर नेऊन बसवतो, एका जबाबदारीवर नेऊन बसवतो. नवीन आलेल्या साधकांनी त्या पदाकडे आणि त्या पदाच्या भोवती मागे पुढे झुलत असलेली ती जी आदराची, प्रेमाची, सन्मानाची जी भूमिका आहे, त्या भूमिकेबद्दल हेवा वाटता कामा नये. आपल्या मालकाकडे किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत, काय घेणं देणं आहे? लोक मला म्हणतात, त्याच्या घरी जळता जळत नाही, आम्हाला न द्यायला काय झालं? अरे तू तुझ्या लायकीप्रमाणे तुला तो देतोय. त्याच्या घरी किती जळत नाही, किती जळते, त्याचा विचार आपण का करावा? आपला इतबार राखावा, आपला मान राखला पाहिजे. मग तो सर्व धनी जाणावा, उदंड वैभवाचा हेवा करू नये. मालकाच्या वैभवाचं रक्षण करताना आपण आपला मान राखला तर मालक अंतःकरणाने हे सर्व जाणेल. साधना करत असताना सद्गुरूंच्या फार पुढे पुढे करण्यात उपयोग नाही. आपण आपली साधना चालू ठेवावी. सद्गुरू ओळखतील, त्यांच्या अंतःकरणात ते जाणतील. कल्याण स्वामींच्या जीवनात आणि समर्थ रामदासांच्या जीवनात असे कित्येक प्रसंग आहेत. इतर शिष्य सांगायचे, तो असाच आहे, तो तसाच आहे, पण समर्थांना माहिती होतं नक्की कल्याण स्वामी काय चीज आहे, काय रत्न आहे. कार्य करिता काही न मागे, तयाची चिंता प्रभूस लागे. ऐसे जाणूनी विवेक जागे म्हणजे बरे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. जेथील तेथे नेऊन घाली सुगम पंथे. समर्थ रामदास सांगतात, आपल्याला म्हणायची गरज नाही.
आमचे सद्गुरू आमची साधना पाहतायत. आम्ही किती कळकळीनं वाङ्मयाचा अभ्यास करतोय, आम्ही किती तळमळीनं मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतोय, दासबोधाचं वाचन, श्रवण, मनन, चिंतन करतोय. हे सगळे ग्रंथ आमच्या आचरणात, आमच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न, त्याला निधिध्यास असं म्हणतात, ते आम्ही करतो आहोत. समर्थ म्हणतात, कार्य करिता काही न मागे. कुठलीही साधना मागण्यासाठी नसली पाहिजे. मनात कधीही विचार नाही आला पाहिजे भगवंताजवळ गेल्यानंतर, सद्गुरूंच्या समोर बसल्यानंतर, की माझं हे काम झालं, किंवा मी एवढी साधना केली, एवढा अभ्यास केला, माझं एवढं एवढं काम झालं पाहिजे, ट्रान्सफर झाली पाहिजे, प्रमोशन झालं पाहिजे, मुलीचं लग्न जमत नाहीये ते जमलं पाहिजे, मुलाला मुलगा होत नाहीये तो व्हायला पाहिजे, बढती मिळाली पाहिजे, घर नाही आम्हाला घर बांधून मिळालं पाहिजे. किती मोठी यादी करता येईल आपल्याला. जीवनातल्या अत्यंत क्षुल्लक गोष्टीसाठी आपण आपली साधना पणाला लावायची का? कार्य करिता काही न मागे. आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. काय मागणं मागायचे आपल्याला? आपण औचिते मरो न जावे, मग भगवत भजन कोणे करावे, ही आमची धारणा असली पाहिजे. आम्हाला मठ पाहिजे, आम्हाला पद पाहिजे, मठात आलेलं आम्हाला उत्पन्न पाहिजे, प्रचार फेरीमध्ये आलेलं आम्हाला धान्य पाहिजे. दुर्दैव आहे ज्यांनी मठ करून ताठा करू नये ही बाळबोध शिकवण दिली, बांधण्यासाठी कडोसरी सुद्धा ठेवली नाही. त्यांच्या शिष्यांनी मठांसाठी, आश्रमांसाठी दावा दाखल करावा, कोर्ट कचेऱ्या कराव्यात. आणि हे सगळं कशावर करावं? भक्तांच्या देणग्यांवर करावं. किती करंटेपण आहे. शब्द वाईट आहे, बोलू नये, पण आज अनुभवाला येत आहे ना. आपणास जपू लागला, श्रेष्ठांचे मनीचा उतरला, येणे कोण स्वार्थ झाला विचारावा. साधना करत असताना मी जर माझ्या देहाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत देहात्म बुद्धीवर राहिलो, कसली साधना होईल? कसलं कार्य होईल? आपणास जपू लागला, श्रेष्ठांचे मनीचे उतरला. सद्गुरू पाहत आहेत, त्यांच्या लक्षात येईल देह बुद्धी फार जवळ आहे, देहाला कुरवाळणं चालू आहे. ते काही बोलणार नाहीत, पण त्यांच्या अंतःकरणातून आपलं स्थान मात्र निघेल. आपणास जपू लागला, श्रेष्ठांचे मणीचा उतरला, येणे कोण स्वार्थ झाला विचारावा. काय स्वार्थ केला मग? कसलं हित केलं? मानवी जीवनामध्ये येऊन सगळं अनहित झालं. देहास जपू लागला, कामचुकारपणा करू लागला. जिथं नोकरी करायची तिथं काम नाही करायचं, टाइमपास करायचा, सारखं बाहेर जायचं चहाच्या निमित्ताने. कामचुकारपणाने कोणताही स्वार्थ साधत नाही, उलट त्यामुळे आपलं नुकसानच होतंय असं समर्थ सांगतायत. स्वामींनी जे जे बोलावे तेची सेवकी प्रतिष्ठावे, वेळ चुकूनी बोलावे विनीत होऊनी.
किती सुरेख सूचना आहे. स्वामींनी जे जे बोलावे तेची सेवकी प्रतिष्ठावे. सद्गुरूंनी आम्हाला जसं सांगितले, माझ्या धन्यानी मला जसं सांगितले ते मी काम करायला पाहिजे. तिचं फाटे नाही फोडले पाहिजे. रात्रीची वेळ आहे, पानपुड्यात पानं नाहीयेत, कफाची व्यथा आहे, औषध घ्यायचं आहे. समर्थांनी पानाचा डबा उघडला, पानच नाहीयेत. अरे म्हणाले, पानं काय झाली? पानं संपली का काय? मला तर औषध घ्यायचं होतं. पाऊस पडतोय, रात्रीची वेळ आहे, सेवकांमध्ये चर्चा आहे, कुठे आहेत पानं? अहो, ते गावात जायला लागेल, पाऊस पडतोय धो धो. पायाला काही लागलं तर, काही किडा मुंगी चावली तर. पण एवढ्या रात्री मला म्हणायचंय की पान खायचंच कशाला? चर्चा. कल्याण स्वामी त्या चर्चेत भाग घेत नाहीत, तडक निघतात, पानं आणण्यासाठी बाहेर पडतात. स्वामींनी जे जे बोलावे तेची सेवकी प्रतिष्ठावे. वेळ चुकूनी बोलावे विनीत होऊनी. नंतर सांगावं. जे मालक सांगतील ते पहिलं काम करावं. त्यांच्या बोलण्याला मान द्यावा, त्यांच्या शब्दाला मान द्यावा, प्रतिष्ठा द्यावी. जर आपल्याला काही सांगायचं असेल तर त्यावेळी न बोलता नम्रपणे विनीत होऊनी. शब्द काय समर्थांचे? वेळ चुकूनी बोलावे विनीत होऊनी. तेव्हा तडक उत्तर देऊ नये तोंडावर, नंतर सांगावं. नम्रपणे मालकाला अन्य वेळी आपल्याला काय म्हणायचंय ते सांगितलं पाहिजे. मालकाने दिलेली आज्ञा त्यावेळी ती आज्ञा चुकीची जरी असली तरी तिचं पालन करून मालकाची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. भोळारामाची कथा आपल्याला माहिती आहे. पानाचा विडा चावून भोळाराम द्यायचे. समर्थ म्हणाले, तो खलबत्ता घेऊन ये. आपलं शिर धडा वेगळा केलं, आपल्या हातावर खलबत्ता घेऊन गेले. राजे पाहत राहिले. राजांना कुणीतरी कान भरले होते की हा तोंडाने विडा चघळतो आणि तो आमच्या सद्गुरूंना देतो. सद्गुरूंना याची कल्पना नाहीये का? त्या पाठीमागचा भाव किती उदात्त आहे. देणं सोडून आपल्या घरचं आहे का ते धान्य? आणि रामाला सगळे सारखेच असले पाहिजेत. कल्याण स्वामी नंतर म्हणाले, कल्याण स्वामींनी एक रिंगण लावलं, त्यामध्ये त्यांना उभं केलं. म्हणाले, बाहेर पडाल तर बघा आता. त्यांना बंदिस्त तर करून ठेवलं. नंतर कल्याण स्वामी समर्थांना म्हणतात, स्वामी, लोकांनी दिलेली भिक्षा आहे ती. प्रत्येक जण जर वागू लागला तर भिक्षा देणाऱ्याच्या भावनांची आपण कदर केली नाही असं नाही होणार का? या वचनामध्ये समर्थ जे म्हणतात ते कल्याण स्वामींनी केलेलं आहे. स्वामींनी जे जे बोलावे तेची सेवकी प्रतिष्ठावे. वेळ चुकूनी बोलावे विनीत होऊनी. विनंतीपूर्वक त्यांनी सांगायला पाहिजे. श्रेष्ठांपुढे शहाणपण हेच केवळ मूर्खपणा.
मूर्खपणे नागवण आपली घरा. समर्थ म्हणतायत मोठ्या आणि श्रेष्ठ लोकांपुढे आपला शहाणपणा सांगणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि मूर्खपणामुळे आपली अब्रू जाते, आपणास नीचत्व प्राप्त होते, आपला हलकेपणा समोरच्या माणसाला समजतो. आता 20-22 वर्ष झाली माझ्या आयुष्याची समर्थांचं चरित्र आणि समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्यात घालवली. मानवी जीवनातला 20 वर्षाचा कालखंड हा काही तसा सामान्य नाहीये. मी एका गावी गेलो. माझ्या नातेवाईकांचा मुलगा, तोही समर्थ शिष्य आहे, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा देतो. त्याला दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाबद्दल, समर्थांच्या वाङ्मयाबद्दल, अभ्यासकांबद्दल खूप मोठा आदर. तसाच त्याला मोठी अप्रूप किंवा काका घरी आलेले आहेत, 20 वर्षापासून अभ्यास करतायत. आणि दासबोध सखोल अभ्यास नावाचा जो उपक्रम आहे, अहो ज्याच्या नावानेच लोक घाबरतात. इथली शिस्त, अभ्यासाची गुणवत्ता, त्याला मोठी अप्रूप. तो म्हणाला, काका माझ्यासोबत चला. एक बाई आहे, त्या पण समर्थांचं काम करतात आणि त्यांना समर्थांच्या या तुमच्या दासबोध सखोलला प्रवेश घ्यायचा आहे असं त्या मला म्हणाल्या. म्हणलं चला जाऊया. आम्ही घरी गेलो. त्यांनी ओळख करून दिली, माझे काका नांदेडला असतात, मागे आपली चर्चा झाली होती, त्याप्रमाणे मी त्यांना तुमच्याकडे घेऊन आलोय. दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचे ते प्रमुख आहेत. त्या बाईंनी तो दासबोध सखोल अभ्यास ठेवला बाजूला आणि त्या जे मला सांगायला लागल्या की आतापर्यंत पारायण किती केली, या पारायणातून काय काय मिळवलं, काय काय मिळवलं म्हणजे कुणाला काय लाभ झाला, कुणाचं घर बांधून झालं, कुणाला नातू झाला, समर्थ विद्यापीठाची परीक्षा दिली, विशेष श्रेणीमध्ये सगळ्या परीक्षा पास झाले. मी अर्धा पाऊण तास त्यांच्याकडे होतो. तुम्हाला मी सांगतो की जास्तीत जास्त 5 मिनिटं मी बोललो असेल, अधून मधून, ते सलग नाही. उरलेला सगळा वेळ त्या मला बोलत होत्या, त्या सांगत होत्या, त्यांची प्रशंसा त्या स्वतःच्या तोंडाने मला सांगत होत्या. मी काही फार श्रेष्ठ नाहीये. आता इथं जो समर्थांचा शब्द आहे, श्रेष्ठांपुढे शहाणपण हेची केवळ मूर्खपण, मूर्खपणे नागवण आपली घरा. आपल्याच घरामध्ये आपण नागवं होणं, आपला हलकेपणा प्रूव्ह करून दाखवणं म्हणजे आपलं मोठेपण सांगणं आहे. समर्थ होती सुनील दादा चिंचोळकरांच्या समोर मी 9 दिवस 9विदा भक्ती किती छान मांडली हे माझ्यासारख्यानी म्हणणं म्हणजे श्रेष्ठांपुढे शहाणपण हेची केवळ मूर्खपण. पुढे समर्थ म्हणतात, कळेल तरी सांगू नये, वडिलासी बुद्धी शिकवू नये, नेणपणेची उपाय विवेकी करावा. आपल्याला एखादी गोष्ट समजत असली, कळत असली, तरी पण आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला ती आपण सांगू नये. काय होतं की बऱ्याच वेळा एखादं दिग्गज व्यक्तिमत्व असतं, मोठे प्रवचनकार असतात, कीर्तनकार असतात, निरूपणकार असतात, बौद्धिक प्रमुख असतात, आणि ते बोलत असताना एखादा शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो की जो चुकीचा आहे. 1657 म्हणायच्या ऐवजी ते 1957 म्हणून जातात. समोरच्या माणसाने पटकन उठून उभा राहायचं का? अहो 1957 नाही, 1657 म्हणा ना.
आपलं मोठेपण, आपल्या ज्ञानाचा दिवा पाजळण्यासाठी हा समोरच्या माणसांची झालेली अनावधानाने चूक, किंवा त्यांना माहिती नसतानाही ते बोलले. पण हा काही सभेचा नियम आहे की नाही? आपण उठून त्यांची चूक दाखवायची का? समर्थ म्हणतात हा विचार चुकीचा आहे. आपणास कळले असले तरी त्यांना ते चुकत आहेत म्हणून त्या ठिकाणी सांगू नये. असं बऱ्याच ठिकाणी होतं. आपण बसलेलो असतो, ऐकत असतो, सभा चालू आहे आणि प्रवचनकार बोलता बोलता पटकन काहीतरी बोलून जातात. एखादं नाव चुकीचं सांगतात. समर्थ असं म्हणतात की अशा वेळी आपल्याला काहीच कळलं नाही असं भासवायचं. विवेकाने त्याबाबतची उपाययोजना नंतर करून त्यांच्या विचारातला दोष आपल्याला दूर करता येतो, पण त्याच ठिकाणी त्याच क्षणी नाही. त्यांचा अवमान होईल, अपमान होईल असं आपण बोलू नये. त्यांची चूक दाखवू नये. पुढे पुढे निघू नये. आज्ञे वेगळे वर्तू नये. न मानिता अपाय नेमस्त आहे. आधी वडिलासी पुसावे किंवा आपणची करावे. समय पाहुनी वर्तावे विवेकी पुरुष आहे. आधी निश्चय करीतो मग उगेची पुसतो. इतका विचार करीतो शहाणा कैचा. मी करीतो ऐसे पुसणे ते पुसणे न पुसणे. करू न करू हे विचारणे हे उत्तमोत्तम. काय म्हणतायत समर्थ? पुढे पुढे निघू नये. आज्ञे वेगळे वर्तू नये. न मानिता अपाय नेमस्त आहे. उगाच पुढे पुढे करून स्वामींच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये. त्यांनी दिलेल्या आज्ञेपेक्षा वेगळं आचरण करू नये. जे सांगितलेलं आहे ते न मानता दुसरंच काहीतरी करायचं. त्यामुळे अपाय होण्याची शक्यता आहे. आदरणीय लीलाताई गाडगीळ किंवा तात्यासाहेब गाडगीळ नको म्हणत असताना शिवथरगळीत जर जाऊन राहिलो असतो तर त्या तेवढ्या 10 दिवसामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या त्या कोण निस्तरल्या असत्या, किंवा कुणी त्याची योजना केली असती. म्हणजे तो करण्याच्या पाठीमागचा अहंकार आहे अशातला भाग नाहीये, पण एक जबाबदारी आपल्यावर. ती जबाबदारी सोडून घळीमध्ये जाऊन, कारण तिथं संपर्क नाही होत. काही अडचण इकडे आली तर तिकडे कसं संपर्क करणार? आणि त्या काळामध्ये आल्याच अडचणी. कुणाचा मोबाईल बंद पडला, कुणाला रेंज येत नव्हती, कुणी परदेशामध्ये गेलं, तिथून त्यांनी त्यांचं प्रवचन केलं. या सगळ्या अडचणी आपल्याला निस्तरता आल्या पाहिजेत. म्हणून आज्ञे वेगळे वर्तू नये. न मानिता अपाय नेमस्त आहे. जर आज्ञा मानली नाही तर त्याचा अपाय होणारच. कारण त्याला अनुभवाचं बळ आहे त्याच्या पाठीमागे. अनुभव महत्वाचा आहे. साधना महत्वाची आहे. त्या साधनेच्या बळावर कुणीतरी बोलतं. आधी वडिलास पुसावे किंवा आपणची करावे. समय पाहुणी वर्तावे विवेकी पुरुषे. विवेकी आहात. आपल्याला माहिती आहे 357 वेळा विवेक शब्द केवळ 7751 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी योजलेला आहे. 357 वेळा. किती विवेकी केले आपल्याला. समय पाहून वर्तावे विवेकी पुरुष आहे. आधी वडिलास पुसावे किंवा आपणची करावे. विवेकी पुरुषाने कोणत्याही परिस्थितीत काळ वेळ पाहून आपलं आचरण केलं पाहिजे. कोणतंही कार्य करण्यापूर्वी अगोदर मोठ्या माणसांचा त्यांच्याशी विचार विमर्श केला पाहिजे. त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यांचं मत विचारात घेतलं पाहिजे. आणि क्वचित जर हा सल्ला नको असेल तर आपणास हवे ते आपण केलं पाहिजे. एखादं कार्य ठरलंय मग त्याचा सांगोपांग विचार होणं गरजेचं आहे.
पुढे समर्थ म्हणतात, आधी निश्चय करतो मग उगेची पुसतो. इतका विचार करीतो शहाणा कायचा. काही काम करायचं ठरवलंय, काम करतोय, मग उगीची पुसतो. उगी तोंड दाखलेपणासाठी करू का मी हे? अरे ऑलरेडी तू करायला चालू केलंस ना, आता कशाला विचारतो? मी करतो ऐसे पुसणे, ते पुसणे न पुसणे, करू न करू हे विचारणे, हे उत्तम उत्तम. समर्थ म्हणतात, एखादं कार्य मी करू का हे विचारणं यालाच उत्तम विचार म्हणतात. ते कार्य मी करू का नको अशा प्रकारे स्वामीजवळ बोलणं हे सर्वोत्तम होय. कधीही आपल्या पारमार्थिक आपल्या वाटचालीवर आपण आपल्याला जे योग्य वाटतं त्याची चर्चा, भलेही ती आपल्या उपक्रमाच्या दृष्टीनं योग्य असली तरी त्या प्रमुखाकडे किंवा आपल्या ज्येष्ठांकडे, श्रेष्ठांकडे त्याची चर्चा करावी. ते त्यांच्यावर सोपवून द्यावं. तुम्हाला योग्य वाटतंय का, तुम्ही हे पाठवा. एखादी पोस्ट आहे, एखादा काही विचार आहे, एखादी काही बातमी आलेली आहे, आपल्या मनात येणं चांगली आहे म्हणून आपण धडकावून द्यायची का? असे कित्येक ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे, अवांतर विषय पडत असतात. लोक ते स्वतः वाचत सुद्धा नाहीत. आपण काय करतो आहोत याचं भान नाहीये, देतात ढकलून. ते चुकीचं आहे. सेवक धर्म निभावताना हा केवळ मालक आणि त्याचा नोकर असा भाव नाहीये. परमार्थातला सेवक धर्म प्रपंचाच्या दृश्यावर दृष्टांत देऊन समर्थ रामदास आम्हाला शिकवत आहेत. सेवक धर्माचा उर्वरित विचार उद्याच्या दुपारी 3 ते 4च्या सत्रामध्ये आपण पुढे पाहूया. तोपर्यंत आपल्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.